नमस्कार, मी लाघवी ओमसावन बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। थेट जाऊया, दीपक केसरकर बोलतायत। नेहमी सांगितलेलं आहे श्रीकांत शिंदेजींना त्यावेळेला सर्वच्या सर्व खासदारांनी म्हटलेलं होतं की त्यांना मंत्री करा। त्यांनी सांगितलं नाही, मी मंत्री होणार नाही, सर्वात जो ज्येष्ठ शिवसैनिक असेल, खासदार असेल, तो मंत्री होईल। आणि तसं त्यांनी करून दाखवलं। त्याच्यामुळे ते जे काय त्याग करत असतात त्या त्यागाला कुठेतरी मान दिला पाहिजे असं मला वाटतं। सारखं सारखं हे नाराज आहे, ते नाराज आहे असं काहीतरी म्हणत राहिलं तर मग त्या त्यागाला काही किंमत राहत नाही। त्यांनी स्वतःहून घेतली ना प्रेस कॉन्फरन्स, स्वतःहून सांगितलं ना मोदी साहेब म्हणतील ते फायनल, मग त्याच्यानंतर कशाला चर्चा करायची? मोदी साहेबांनी आपला काही निर्णय दिलाय का, किंवा शाह साहेबांनी काही निर्णय दिलाय का? अजून दिलेला नाही। त्याच्यामुळे आजच चर्चा करत राहायची। ते विश्रांतीला म्हणून दऱ्याला गेले, नेहमीच विश्रांतीसाठी जातात, त्याच्यावर चर्चा। आज मीटिंग ठरलेली नसताना मुख्यमंत्र्यांनी आजच्या सगळ्या मीटिंग रद्द केल्या असं विनाकारण प्रेसमध्ये येणं हे योग्य नाही, कारण मीटिंग ठरलेलीच नव्हती। आज ठाण्यामध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, काय नेमकी मन की बात झाली? हे बघा, मन की बात तुम्हाला एकच सांगतो, हा एक असा नेता आहे की जो दिलदार आहे, कुठल्याही पदासाठी झगडणारा तो नेता नाही, तत्वासाठी झगडणारा नेता आहे। आणि तत्व त्यांना बाळासाहेबांनी ते बाळकडू दिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी त्यांना ते बाळकडू दिलेलं आहे। तुम्ही नुसतं प्रेमाने त्यांना काही सांगा, ते आपलं म्हणजे प्राण अर्पण करते, एवढं ते दिलदार आहे। मग प्राण हे फेज म्हणतात त्याला, की आम्ही मागितलं तर आम्ही हे सुद्धा देऊ, नाही तर आम्ही लढाई करू, अशा तऱ्हेचे नेते आहेत। उगाच अशा मोठ्या नेत्याबद्दल एवढं मोठी कामगिरी केल्यानंतर काहीतरी चर्चा व्हावी की हे नाराज आहे, अमुक आहे, हे चुकीचं आहे। त्यांना ते एवढे दिलदार आहेत की काही नाही दिलं तरी आनंद मानणारे आहेत आणि ते लढाई करत राहते। लढवय्या नेता आहे आमचा। त्याच्यामुळे माझी एक तुम्हाला कळकळीची विनंती आहे की हे आता कुठेतरी ह्याला फुलस्टॉप देण्याची गरज आहे। जो काय निर्णय येईल, दिल्लीवरून येईल, तो एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितला आहे, फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे, दादांनी सांगितलं आहे। ह्याच्यामध्ये पुन्हा पुन्हा आणि चर्चा होऊ नये एवढी। आणि तुमच्या मनामध्ये कुठल्याही शंका असतील, आज मला विचारा, प्रत्येक शंकाचं मी योग्य ते आपल्याला उत्तर देईन। पण तुम्हाला अधिकृतरित्या कळवलं चाललं नव्हतं असं म्हणताय, पण आता तरी तुम्हाला अधिकृत शपथविधी आहे कळवलं आलं? हे बघा, आपण एक गोष्ट लक्षात घ्या की शपथविधी कोणाच्या उपस्थितीत होणार आहे? प्राईम मिनिस्टर साहेबांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। प्राईम मिनिस्टर साहेबांची डेट त्यांना कळल्यामुळे त्यांनी ती जाहीर केली, कारण ते पक्षाचे अध्यक्ष आहेत। प्राईम मिनिस्टर जरी देशाचे प्राईम मिनिस्टर असले तरी ते भाजपचे आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अनाऊन्स करणं हा त्यांचा अधिकार आहे। आम्हाला त्याच्याबद्दल काहीच म्हणायचं नाही। आम्हाला 100% माहिती आहे। तुम्ही ताबडतोब न्यूज देता, आम्हाला ताबडतोब कळतं, आम्हाला आनंद होतो। बघा, माझी चर्चा जी मुख्यमंत्री महोदयांची झाली ती क्लिअर कट झालेली आहे। त्यांचं म्हणणं आहे की मी अगोदर स्वतः प्रेस घेऊन जाहीर केलेलं आहे की आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब जो काय निर्णय घेतील मला मान्य राहील। त्याच्यानंतर सुद्धा ज्या चर्चा केल्या जातात ह्याचं उत्तर आम्ही देऊ का असं मी त्यांना विचारायला गेलेलो होतो। त्यांनी म्हटलं की पक्ष नेतृत्वाला वाईट वाटेल असं कुठलंही उत्तर देऊ नका, परंतु ही जी काय चर्चा होते ही चर्चा कोणाचंही मन दुखवणारी चर्चा आहे। त्यांचं सुद्धा मन दुखवलं जातच नाही। एवढ्या मोठ्या विजयानंतर कोणीतरी त्यांच्याबद्दल नाराज आहे, अमुक अशी जर चर्चा केली त्यांचं मन दुखवलं जाणार। शेवटी प्रत्येकजण प्रत्येकाला हृदय असतं, प्रत्येकाच्या भावना असतात। एवढ्या मोठ्या विजयानंतर आणि एवढ्या मोठ्या अनाऊन्समेंटनंतर असं काय नाही नुसता विजय मिळवला, त्यानंतर क्लिअर कट अनाऊन्समेंट केली की आदरणीय मोदी साहेब आणि शाहसाहेब जे म्हणतील आणि जो निर्णय देतील तो मला मान्य राहील। आगामी एक दोन दिवस तुमच्यासाठी काही गुड न्यूज येईल असे काही ग्रह किंवा काही असं जुळून येतंय का? योगायोग काही येईल का जमून? हे बघा, माझी खात्री आहे की योग्य तो मान सन्मान असं ज्याच्यामधून हा मेसेज जनतेला जातो, हा मेसेज महाराष्ट्राच्या जनतेला जाईल याची मला 100% खात्री आहे। हे बघा, आम्ही आपल्याला एक गोष्ट सांगतो, आम्ही निवडून आल्यानंतर एक मताने ठराव केलेला आहे की आमचे सगळे अधिकार हे आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत। ते जे काही ठरवतील ते आमच्या दृष्टीने फायनल आहे, त्याच्यावर सगळे लोक आनंदी आहेत। आम्हाला एवढा मोठा विजय मिळाला याच्यात आम्हाला आनंद आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।